बनशीची माझी हरणामी. नारायणगाव स्टँडवर रात्रीचे 12 वाजले. खरं तर आम्ही एका दुसऱ्या कामानिमित्तानं जुन्नरचं एक कुटुंब जे मिसिंग झाले ते CCTV पाहायला आलो होतो. आणि याच ठिकाणी आपण बाजूला पाहतोय की एक वयस्कर बाबा या ठिकाणी आम्ही मगाशी पण आणून आलो होतो. त्यांची परिस्थिती पाहिली. बनसीची माझी हरणामी, राहणार कोतूर, पांगरी कोतूर. पांगरी. खरं तर बाबा घरातून रुसून आले. मगाशी त्यांनी मला सांगितलं की अकोले तालुक्यातील पांगरी गावचे बाबा आहेत आणि त्यांच्या घरी कुटुंबात आजी असेल आणि बाबा असेल. त्यांची मुलं मुंबईला कामाला आहे. बाबांच्या घरी शेळ्या आहे, गाय आहेत. परंतु हे बाबा तिकडून खरं तर रुसून आलेत आणि त्यांना मगाशी सांगितलं की तुमची जायची बाबा मी व्यवस्था करतो, तुम्ही जास्त दिवस खरं तर डोक्यात राग ठेवू नका. असं किती दिवस स्टँडवर जगणार. हा एकदम चांगला असलेला शेतकरी माणूस आज अशा परिस्थिती या ठिकाणी राहतोय. खरोखरी वाईट वाटती गोष्ट. मगाशी आम्ही आल्यानंतर बाबांची काळजीपूर्वक त्या ठिकाणी विचारपूस केली आणि आता तुम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहताय. माझी त्या गावातील पोलीस पाटील असेल, सरपंच असेल आणि विनंती असेल की आपल्या गावातील एक वयोवृद्ध माणूस ज्यावेळेस असं घर सोडून जातो त्यावेळेस आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. या बाबांचं जर कोण ओळखीचं असेल त्या गावातील किंवा त्यांच्या नातेवाईकातील नक्कीच या बाबांची तुम्ही दखल घ्या. यांची मुलं चांगल्या ठिकाणी कामाला आहेत मुंबईला. त्यांनी या बाबांची दखल घ्यावी. बाबांना परत कुटुंबात घरी घेऊन जावं आणि जर तुम्हाला जर वेळ नसेल तर आम्ही लागलं तर बाबांना उद्या घरी घेऊन जातो. परंतु कुटुंबाने या माणसाची खरं तर दखल घेतली पाहिजे. अशी रात्रीचे आपण पाहतोय की इथं स्टँडवर दुसऱ्याच्या म्हणजे खरं तर इथं लोक येतात, लोक खायला प्यायला घालतात, लोकांना अन्नदान करतात. पण असं किती दिवस हा बाबा जगणार इथं स्टँडवर, असं किती दिवस राहणार. थोडं याची दखल घेतली पाहिजे. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? बनशीची माझी हरणामी. गाव कोणतं? पांगरी. बरं, काय झालं नेमकी? आता म्हातारीची माझी झाली तर तक्रार. बरं, म्हणजे तुमच्या बायकोची तुमची? हा. बरं. आता म्हातारीचं वय असं वय सारखंच झालेलं आहे. हां हां. आता तक्रार झाल्यानंतर असा मोबाईल आहे. आता एक मोबाईल माझ्याकडे, तिच्याकडे एक होता. पण आता मी ते टाइमपास म्हणून आपला ते मोबाईलमध्ये ते बिटूक का फेटूक राहतं ना, ते बघत होतो. आता ते बघता बघता ते बंद व्हायचं. बंद आता मला चालू करता येत नाही का बंद करता येत नाही. मग तुमच्यासारखं यायचा आणि ते पिटूक लावून घ्यायचं. ती म्हातारी काय म्हणजे मोबाईल पण जगा द्यायचा नाही. अरे म्हणलं मोबाईल पण ते झालं काय, मोबाईल दिले ना कोणतं बिघडत. आता म्हातारी जर माहीत झाली त्याच्यावरून तक्रार. बर. तक्रार झाली. मी कपडे घेतले. काय कपडे घेतले? बर. कपडे घेतले घरातून. ते कपडे हिसकून घेतले म्हातारीने. म्हणले ते कपडे घे. काय हे दोतार कसं तरी घेतलं आणि पिशीतली कपडे, हे बा पांघराचे कपडे, हे बा काय काय आणले घरातून तुम्ही? हे बा एवढे एवढं चालले. अंगावरचे कपडे बाकी? अंगावरचे कपडे आणि अंगात कपडे आहेत फक्त बस. हे बा. बर. बदलायचे कपडे आहेत भाऊ तर. हा, बदलायचे कपडे. यांना अरुणराव आपण उद्या सोडायचं. कधी तुम्ही आले तिकडनं? कधी आले तुमच्या घरून? आता मी बुधवारी येणे, गुरुवारी येणे. बर. आता गुरुवार, किती? शुक्रवार, शनिवार. आता काल याला गेलतो, सोमवारी तुळजापूरला गेलो. बर, म्हणजे आल्यापासून आता बाहेरच फिरत होते? बाहेर घरी गेलोच नाही. पोरं काय करतात तुमची? पोरं एक दोन्ही मुंबईला आहेत कामाला. मग काय पोरांचा फोन बिन नाही आला तुम्हाला? आला ती फोनच आणला मी संग. फोनच नाही आणला का? मग आता घरी नाही जायचं का? घरी जाणार मी. घरी जाणार, राग शांत झाला चाललो घरी. आता किती दिवस डोक्यात राग ठेवणार? आता किती दिवस डोक्यात राग ठेवणार? आता हे बा, आता कवर राहतोय राग काय. आता तसं पण मी म्हणतो हे 16ने काय बाहेर 4 दिवस कुठे गेला का शांत राग झाला का तो घरी जातोय. आपण आता काही औषध दिवस घेत नाही. एवढं मात्र मी थंडी गाठाचे दिवस येत असे. थंडी गाठाचे दिवस येत ना. थंडी गाठाचं काय झोप येत नाही. अरुणराव त्या बाबांचं म्हणणं तुमचं लक्ष आलं का? समजा त्यांचं कोणतरी घरात कौटुंबिक भांडणं झाले
पण कुठेतरी जाऊन औषध घेण्यापेक्षा जीव देण्यापेक्षा 4 दिवस बाहेर फिरतात हा. पण माझं म्हणणं ते तर आहे, पण माझं म्हणणं काय आहे, आता ही गरज आहे एकमेकाची. कोणाला आजीला आणि बाबांना एकमेकावर एकत्र राहायची. आता या वयात एकत्र नाही राहायचं, मग कधी राहायचं बरं. आता आपण पाहतो थंडी गारठ्यात आपण आपल्या नीट बेडरूमवर नीट झोपू शकत नाही. थंडी गारठ्याचे बाबा आपण सुरेश भाऊ असे किरकोळ राग डोक्यात घेऊन अनेक लोक घर सोडतात. त्या सगळ्या लोकांना काय सांगाल तुम्ही? आता आपण एक उदाहरण पाहतो इथं. खरं तर माझं मी मागाशी पण तसं सांगितलं की या कुटुंबातील त्यांची मुलं चांगल्या ठिकाणी कामाला आहेत मुंबईला. त्या मुलांनी खरं तर अशा वृद्ध आईवडिलांचा खरं तर विचार केला पाहिजे. या बाबांना जे शेवटचे जे काही दिवस राहिले त्यांच्या आयुष्याचे हे सुखा समाधानाचे गेले पाहिजे, देवदर्शन यात्रेत गेले पाहिजे, त्यांच्या मनानं पैसे त्यांच्या इच्छेने गेले पाहिजे. परंतु आता आपण पाहतोय की आता पैसे नाही त्यांचे. थंडीचं आता आपण पाहतोय की किती 12 ते 14 आता क्लायमेट. असं थंडी करायचं किती दिवस बाबा झोपणार आहेत आणि एवढे दिवस घराच्या बाहेर पडलेत. त्यांना दुसरा कसलाच सहारा नाही. माझं उलट या निमित्तानं अकोले तालुक्यातील तिथील त्या गावातले जे काही प्रतिष्ठित लोक असतील, तिथे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, आपल्या गावातील अशा माणसाचा विचार करावा जेणेकरून आता इतके दिवस हे घर सोडून गेलेत. नेमके कशामुळे गेले त्या आजीलाच कुटुंबातील लोकांना समोर बोला. यांना हे नारायणगाव स्टँड आहे. मला सांगायचं की मग अशी काय बाबा पूर्ण नाव बन्सी चिमाजी हरनामे. बन्सी चिमाजी हरनामे हे कोतुळ गावाच्या शेजारी पांगरी, तिथं कुठे पांगरी गाव आहे, आदिवासी भागातलं गाव आहे म्हणतो ना. तर तिथल्या सगळ्या माझी ग्रामस्थांना विनंती, हे बाबा नारायणगाव स्टँडला आहे. यांना जर कोण ओळखत असेल तर नक्कीच तुम्ही नारायणगाव स्टँड येऊन बाबांना या ठिकाणी घेऊन जावं. कोण ओळखीचं असेल नसेल तर आम्ही आमच्या माध्यमातून बाबांना सुखरूपपणे घरी पोहोचू. काय काळजी करू नका.